गोव्यामध्ये एका नाईट क्लबमध्ये रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली आहे। ऑपेरा गावामधील एका नाईट क्लबमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमध्ये 3 महिला आणि 20 पुरुषांसह 23 जणांचा मृत्यू झाला। यामध्ये काही पर्यटकांचा देखील समावेश आहे। मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लबमधील कर्मचारी होते अशी माहिती मिळते। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। आगीचं कारण हे सिलेंडरचा स्फोट असल्याचं सध्या तरी मानलं जात आहे। बहुतेक मृत्यू गुदमरल्यामुळे झाले आहेत। अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या स्फोटाप्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत। खूप वाईट दिसतं की अशा पद्धतीचे इन्सिडंट्स आमच्या गोंयांत आनी ट्युरिजम स्टेटीत जाला। खूप खेद व्यक्त करता आणि जो कोण चलयतालो हो क्लब ताजेर स्ट्रिक्टली एक्शन ही जातली। ज्यांच्यांनी परमिशन्स दिल्या हाज्या खातीर जर आसत कसलेंय परमिशन दिल्या जर आसत विदावट नॉर्म्स फॉलो करिनासतना जाल्यार तेजेरूय बी सरकार योग्य ती एक्शन घेतली आणि बाकीची फुडली सगळी कारवाई सुरू आसा। आत्ता ज्यो 23 डेड बॉडीज ज्यो भितर मेल्या त्यो फक्त 2 जण हे जळून मेल्या, बाकीचे उरलेले सगळे गुदमरून मेल्या। अकॉर्डिंग टू अवर सफोकेट जावन मेल्या अकॉर्डिंग टू अवर पुलिसांच्या म्हणण्या प्रमाणे। पण सगळ्यो पोस्टमार्टमा खातीर व्हेल्या, तेजे डिटेल कॉज आनी ते फायंड आउट करतले। उजो कसो लागला आनी बाकीची हे कितें ताजी सगळी इन्क्वायरी ही डिटेलान इन्क्वायरी जातली। ताज्या उपरांत जेका बिहायंड द बार्स घालपाक जाय, पनीश करपाक जाय, त्या सगळ्या जाणांक पनिशमेंटूय करतले।